महत्वाची बातमी, देवेंद्र फडणवीस यांचं जोरदार कॅम्पेन पाहायला मिळते। शिवरायांच्या चरणी फुलं वाहतानाचा एक फ्लेक्स लावण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणाचा जीआर दिल्यानंतर हे कॅम्पेनिंग करण्यात येते, ज्यामध्ये देवाभाऊ असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं शिवरायांच्या चरणी फुलं वाहताना अशा पद्धतीचं हे कॅम्पेन केलं जाते। अर्थातच मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर याचं श्रेय जे आहे ते पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांनाच आहे असं मराठा उपसमितीनं सुद्धा म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आपण बघतोय हे जोरदार कॅम्पेन केलं जातंय। शिवरायांच्या चरणी फुलं वाहत असतानाचा एक फोटो जो तो दाखवण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर आणि मराठा समाजाला एक प्रकारे मोठा दिलासा दिल्यानंतर जरांगे पाटील यांचं समाधान झालं आणि अर्थातच मुंबई रिकामी करत त्यांनी या आरक्षणासंदर्भात समाधानी असल्याचं म्हटलेलं आहे, आनंदी असल्याचं म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर आता हे कॅम्पेन सुरू झालेलं आहे। देवा भाऊ अशा स्वरूपामध्ये लिहिलेला एक भगवी पताका इथे पाहायला मिळते। यापूर्वी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी असंच म्हटलेलं होतं की 10% आरक्षण सुद्धा देण्याचं काम आम्ही केलेलं होतं, ते टिकवण्याचं काम आम्ही केलं, मात्र ते घालवण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलं। आणि त्यानंतर आताही तुम्हाला आरक्षण कोण देणार, तर तेही आम्हीच देणार, आमचं सरकार देणार असंही त्यांनी सांगितलं होतं। आणि त्याप्रमाणे आरक्षणाचा जो गाजलेला मुद्दा होता त्या मुद्द्यावरती एक चांगला यशस्वी असा तोडगा काढला होता, ज्यावरती स्वतः जरांगे पाटील समाधानी आहेत, अनेक मराठा समाजाचे लोकही समाधानी आहेत। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, एकीकडे आपण बघतोय जो तोडगा होता तो यशस्वी झालेला आहे, हे लक्षात येताच महत्त्वाचं कॅम्पेन सुरू झालेलं आहे महापालिकांच्या दृष्टीने म्हणायचं का? प्रज्ञा, महापालिकेच्या दृष्टीने केल्यापेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस हे स्वतः करते धरते आणि संपूर्ण सर्वेसर्वा आहेत असा एक सांगण्याचा प्रयत्न या कॅम्पेनच्या माध्यमातून केला जातो असं म्हटलं जातं। विशेष म्हणजे या संपूर्ण कॅम्पेनमध्ये कुठेही महायुती असा उल्लेख केला गेला नाही आणि विशेषतः संपूर्ण प्रकरणामध्ये जरांगे प्रकरणाचं जे आंदोलन होतं त्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कुठे होते असा एक राजकीय वर्तुळात गॉसिप खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं। आणि हे संपूर्ण प्रकरण देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने हाताळलेलं आहे। त्या दृष्टिकोनातून हे कथित कॅम्पेन आहे की काय असं एक म्हटलं जातं। आपल्याला माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख या पूर्ण पोस्टर्समध्ये केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेव व्यक्ती तिथे दिसत आहेत। याचा अर्थ स्पष्ट दिसून येतोय की देवेंद्र फडणवीस हेच सर्वेसर्वा आहेत आणि त्यांच्याच मदतीने महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये केलं गेलेलं आहे। पण या कॅम्पेनच्या दरम्यान कुठेही महायुतीचा लोगो अथवा भाजपचा सुद्धा लोगो वापरण्यात आला नाही। यामुळे नक्की या कॅम्पेनचा अर्थ काय समजायचा याचीच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आता रंगवू लागलेली आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।